श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 27 एप्रिल ते 3 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. सिंह राशीला हा आठवडा नवीन संधी आणि आव्हानांचा संगम ठरणार आहे का? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल की अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल? आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील की खर्चाचा ताण जाणवेल? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक ठरेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास तुम्हाला किती पुढे नेईल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात ग्रहांची स्थिती सिंह राशीच्या जातकांसाठी ऊर्जादायी आणि प्रेरणादायी ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ किंवा ताण जाणवू शकतो, पण लवकरच परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक प्रभावीपणे दिसून येतील. या काळात आत्मविश्वास वाढलेला असेल, त्यामुळे कठीण वाटणारी कामेसुद्धा सहज पार पाडता येतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि ते घेताना तुमची अंतर्ज्ञानशक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. जुने अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळू लागेल. मात्र अहंकार टाळणे खूप महत्त्वाचे आहे. नम्रता आणि संयम ठेवला तर यश अधिक मोठ्या प्रमाणात मिळेल. हा आठवडा तुम्हाला स्वतःची क्षमता ओळखून पुढे जाण्यास प्रेरित करेल. सकारात्मक विचार आणि ठाम निर्णय तुम्हाला यशाच्या दिशेने नेतील. करिअर व व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा मार्ग दाखवणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जातील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील सातत्य आणि मेहनतीमुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. काही जणांना नवीन नोकरीच्या ऑफरही मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळतील आणि व्यवसायात वाढ होईल. नवीन योजना राबवण्याची योग्य वेळ आहे. मात्र आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे आणि हा प्रवास भविष्यात फायदेशीर ठरेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास काम अधिक सुरळीत पार पडेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुलनेने चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही प्रलंबित पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. मोठ्या खरेदीचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करूनच निर्णय घ्या. गुंतवणुकीसाठी हा काळ मध्यम आहे. सुरक्षित पर्याय निवडल्यास फायदा होऊ शकतो. जोखीम घेण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या आर्थिक शिस्तीमुळे भविष्यात स्थैर्य मिळेल. त्यामुळे या आठवड्यात घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरतील. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी ठरणार आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींना जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील विश्वास आणि जवळीक वाढेल. नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. मात्र भावना व्यक्त करताना घाई करू नका. विवाहित लोकांसाठी हा काळ समजुतीचा आहे. जोडीदाराशी संवाद वाढवणे आवश्यक आहे. काही लहान-सहान मतभेद होऊ शकतात, पण ते सहज दूर होतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेम आणि आदर यामुळे नात्यात गोडवा टिकून राहील. कुटुंब व सामाजिक जीवन. कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा आनंदाचा आहे. घरात सकारात्मक वातावरण राहील. एखादा आनंदाचा प्रसंग साजरा केला जाऊ शकतो. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल. भावंडांशी संबंध अधिक चांगले होतील. सामाजिक जीवनात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. एखाद्या कार्यक्रमात तुमचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. मात्र इतरांच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे. नम्रतेने वागल्यास संबंध अधिक दृढ होतील. शिक्षण व विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता निर्माण होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. नियमित सराव आणि योग्य नियोजन केल्यास यश निश्चित मिळेल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासात सुधारणा दिसेल. वेळेचा योग्य उपयोग केल्यास अपेक्षित यश मिळवता येईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा ठीकठाक राहील. शारीरिक ऊर्जा चांगली राहील, पण मानसिक ताण टाळणे आवश्यक आहे. योग आणि व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त राहील. आहारात संतुलन ठेवणे गरजेचे आहे. थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. स्वतःसाठी वेळ काढल्यास मानसिक शांतता मिळेल. उपाय. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा.
गरजू लोकांना गोड पदार्थ दान करा. सकारात्मक विचार ठेवा. एकूण सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास, प्रगती आणि संधींनी भरलेला आहे. सुरुवातीला काही अडथळे जाणवतील, पण तुमच्या जिद्दीमुळे आणि नेतृत्व गुणांमुळे तुम्ही त्यावर मात कराल. करिअरमध्ये यश, आर्थिक बाबतीत सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा अनुभवायला मिळेल. मात्र अहंकार टाळून नम्रता राखल्यास अधिक मोठे यश मिळेल. आरोग्याची काळजी घेत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवत पुढे गेल्यास हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. हा आठवडा ऊर्जेने, आत्मविश्वासाने आणि नव्या संधींनी परिपूर्ण ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही किरकोळ अडथळे किंवा मानसिक गोंधळ जाणवू शकतो, पण तुमच्या ठाम स्वभावामुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल. हळूहळू कामांमध्ये गती येईल आणि तुमच्या प्रयत्नांचे योग्य फळ मिळू लागेल. करिअरच्या बाबतीत प्रगतीची चिन्हे स्पष्ट दिसतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि काही ठिकाणी कौतुकही होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. योग्य नियोजन केल्यास बचत वाढवता येईल आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा दिसून येईल. कुटुंबातील वातावरणही आनंददायी राहील, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मात्र संवादात संयम ठेवणे आणि इतरांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा चांगली राहील, पण अतिकामामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे काम आणि विश्रांती यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. एकूणच हा आठवडा तुम्हाला नेतृत्व, संयम आणि योग्य निर्णयक्षमता यांचे महत्त्व पटवून देणारा आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास तुम्ही या काळात मोठी प्रगती साधू शकता आणि यशाच्या दिशेने ठाम पावले टाकू शकता. तुमचे प्रत्येक पाऊल यशाकडे जावो आणि जीवन आनंदाने फुलून जावो. धन्यवाद.